जो पाण्याने अंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलतो आणि जो घामाने अंघोळ करतो तो इतिहास बदलतो. याचंच जिवंत उदाहरण आपण आज पाहणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही डॉक्टर शरदचंद्रजी पवार, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, बारामतीचे विद्यार्थी. मित्रांनो, आम्ही आज आलोय चिखली या गावातील प्रसिद्ध आणि यशस्वी डाळिंब उत्पादक शेतकरी माननीय श्री सचिन कदम यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी. त्यांनी अतिशय घामातून आणि कष्टातून निर्माण केलेल्या वृंदावनाला भेट देण्यासाठी आपण आज आलो. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया माननीय श्री सचिन कदम यांची डाळिंब उत्पादनाची 9 वर्षाची यशोगाथा. नमस्कार सर. नमस्ते. सर्वप्रथम आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही डाळिंबाची शेती कधीपासून सुरू केली? आपला हा 2021चा प्लॉट आहे, जानेवारीमधला. आपण वरती एक प्लॉट आहे 2018पासून शेती करतोय. आता हा लागवड केलेला 2021चा प्लॉट आहे, जानेवारीमध्ये लागवड केली होती. साधारण 18 महिन्यात प्लॉट धरा येतो, पण आपण झाड स्ट्रॉंग करण्यासाठी 24 महिन्यानंतर पहिला बार धरला होता 2022-23ला. आता 22-23 नंतर हा 23-24चा नंतरचा दुसरा प्लॉट चालू आहे. आपण डाळिंबाची शेती करण्याची प्रेरणा कोणाकडून घेतली? आम्ही आमचे क्षेत्र जरा थोडं फक्त एक तर जमीन असल्यामुळे इथं काही जास्त पूर्वी बागा करत नव्हती. आम्ही बाहेर जायचो, शेळगाव या भागात, काजळ भागात, की तिकडे डाळिंबाची शेती चांगल्या प्रमाणात करायची, खूप प्रमाणात उत्पन्न काढायची, पैसे मिळवायचे लोक. त्यांच्याकडून आम्ही शिकलो की आपण बी करून पाहिली पाहिजे. म्हणून आम्ही सुरुवातीला 1 एकराचा 2018 साली 1-1.5 एकर प्लॉट लागवड केली. साधारणतः आपल्याकडे डाळिंबाचे टोटल प्लॉट किती आहेत? आता आपल्याकडे डाळिंबाचे 3 प्लॉट आहेत. इथे 1 एकराचा आहे, मध्ये 1 एकराचा आणि त्याच्यावरती 1 एकराचा प्लॉट आहे. तिन्ही भागांचे प्लांटिंग एकाच वेळेस झालेले आहे का? हे आता चालू प्लॉट 2021चा आहे, वरती एक 2018चा आहे, आणि आता हे 2024चा जानेवारीतला एक प्लॉट नवीन लागवड आहे. यावेळेस तुमच्या तोडणी झालेल्या आहेत का कोणत्या प्लॉटमध्ये? एका प्लॉटची आपण 1 एकर क्षेत्राची 30 गुंठे क्षेत्राची एक तोडणी केली 2018च्या लागवडीची. हार्वेस्टिंग झालेलं आहे त्याचा 1 महिन्यापूर्वी. आणि आपण ह्या तिन्ही भागांमध्ये खतांचं व्यवस्थापन कशा प्रकारे करतो? आपण सुरुवातीला बाग धरताना शेणखत टाकतो. एकरी 1.5 एकरी 2 टेलर शेणखत टाकतो. परत बेसळ डोस म्हणून 10-26-26 2 बॅगा, सिंगल सुपर फॉस्फेट 2 बॅगा, SOPच्या 2 बॅगा, अशा साधारण 400 किलो 1 एकरी सर्व डोस मिळून आपण टाकतो झाडांना. प्रत्येकी झाडाला 1 किलो साधारण डोस पडतोय. फक्त आम्ही बघितलं आता की ह्या बागेत तेलाचा वगैरे प्रादुर्भाव खूपच कमी दिसतो. त्याचा म्हणजे कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय केलं? काय सुरुवातीला तेल ह्या बुरशीजन्य जीवाणू आहे, त्यासाठी सुरुवातीला कोनिका नेटिव्हचं स्प्रे घेतले. वरून कापड टाकल्यामुळे तेलाचं कंट्रोल बऱ्यापैकी राहते, त्यामुळे तेल ॲक्टिव्ह होत नाही जास्त. उष्णता कमी असल्यामुळे कापडामुळे बी तेल्या 100% आटोक्यात आहे. त्यासाठी कोणत्या पारंपरिक पद्धतींचा वापर केला जातो? पारंपरिक म्हणजे आपण स्प्रे घेतले, ते नेटिव्ह घेतले, कोनिका घेतोय, तेल्यावर जे ॲक्टिव्हेट होते स्प्रे अशा वगैरे आपण स्प्रे घेतले त्याच्यावरती. आणि कोणत्या किडीचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसला का या आधी किंवा आता? नाही, आतापर्यंत अजून काय कोणती कीड नाही, पण कीड नसणे म्हणून आपण कीटकनाशक, बॅक्टेरिया वगैरे आपण जमिनीतून सोडतोय, ड्रिपॉटो सोडतोय, कीटकनाशक फवारतोय. तर काका, डाळिंबाच्या फळाची क्वालिटी असेल, कलर हे असेल, तर हे टिकून राहण्यासाठी तुम्ही काय काय करता? आपण आता ही सुरुवातीला कापड झाकल्यामुळं शायनिंग फळाला शायनिंग राहते. शिवाय प्लस आपण रामायाग्रोचं निमकरण तेल, बॅक्टेरिया काय असतील ती स्लरी जमिनीतून ड्रिपॉट सोडतोय. निमंत्रण तेल फवारल्या जरा चकाकी राहते. जमिनीवर आपण स्लरी करून त्या वेगवेगळ्या बॅक्टेरिया ते फळांना, झाडांना, मुळ्यांना देतो, त्यामुळे फळांना चकाकी राहते. आणि डाळिंब लावल्यापासून किती दिवसांनी ते हार्वेस्टिंग होतं? डाळिंब लावण्यापासून छटणी केल्यापासून एक साधारण 6 ते 6.5 महिन्यात तुमचं हार्वेस्टिंग पूर्ण होऊन जातं. हां. आणि डाळिंब हार्वेस्टिंगला आले तर तुम्ही ते कसं ओळखता? ही डाळिंबाला असा कलर आला पाहिजे, डाळिंब लाल कलरमध्ये गेलं, पूर्ण असं लालबड झालं, ही शिरा खड्डा आहे, ती शिरा जर भरून आल्या की म्हणा हे डाळिंब हार्वेस्टिंगला आलं. आता तुम्ही डाळिंब शेतीचा मध्ये उतरण्याच्या वेळेस तुम्हाला काय समस्या आल्या? आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी आणि निदर्शनात येतं की डाळिंबात
भरपूर समस्या आहेत, तर त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करता? आता डाळिंब बागेत रोगराई भरपूर आहे. ही कुजवा, तेल्या, डांबऱ्या, हरड्या असे भरपूर प्रकारचे रोग आहेत. त्याच्यावर समस्या म्हणजे सुरुवातीपासून कंट्रोल करत राहिलं पाहिजे. तो रोग येऊन म्हणून यायच्या अगोदर त्याच्या फवारण्या करून घ्यावं लागते. ते आल्यानंतर ती कंट्रोल होतो, पण जरा वेळ जातो. मग येऊन म्हणून आपण अगोदरच त्याच्या काय लागतील ती डांबऱ्यासाठी काय असतील, तेल्या काय असतील, ती येण्याच्या अगोदरच फवारण्या करून घेतो. तुम्हाला काही समस्या आल्या का डाळिंब शेतीत उतरल्यानंतर? डाळिंब शेतीत आले काही तेल्या येतो या, डांबऱ्या येतो या, मग हवामान वगैरे खराब राहतं या. पाऊस जास्त झाला की बाग रोग लागतो या. आता तुम्ही म्हणलात मगाशी की आपल्या इकडं जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे व माती खराब आहे, त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केलेल्या आमच्या एक क्षारयुक्त जमिनी आहेत म्हणून आम्ही अंडर पाईपलाईन केलेले आहेत. जमिनीतून काढले एक 50-50 फुटावर पाजर पर्क्युलेशन पाईप टाकले ते. त्यामुळे आमची थोडं क्षार कमी झाले ते. जमीन लवकर वापसा येते, नाही तर आमच्या हे काळवटीत असल्यामुळे वापसा येत नव्हता रानाला पूर्वी असं जास्ती. आता आपण बघतो भावाची सारखा चढ उतार होतो, तर त्याच्यासाठी तुम्ही काय आधी उपाययोजना करता का, म्हणजे बहार धरण्याच्या वेळेस वगैरे? बहार कसं होते, आता आपण बहार धरतोय, बहार मागं मोरं काय प्लॉट धरतोय, काय प्लॉट आपले चांगल्या भावान जातात, काय प्लॉटला थोडेफार माग रिवर्स रेट भेटते, मागं मोरं थोडं होते. या बाजार चढ उतार असल्यामुळे रेट पण आपल्याला कमी जास्त भेटतो. तसं तुम्ही आता डाळिंबाची एवढी छान आम्हाला माहिती सांगितली हां. सगळ्या, म्हणजे डाळिंबाची लागवडीपासून ते डाळिंबाच्या काढणीपर्यंत, तर आता तुम्ही सांगू शकाल का तुम्ही डाळिंबाची मार्केटिंग कशी करता? आता कसं होते, आपण डाळिंबाचा प्लॉट धरल्यापासून 6 महिन्यात हार्वेस्टिंगला आला ते आपण व्यापारी पहिल्यांदा बागेत फिरवतोय. व्यापाऱ्यांचा काय अंदाज बघून मार्केटमध्ये काय माल चाललाय, आता काय रेटनं चाललाय, आपल्या मालाची क्वालिटी बघतोय, किंवा 4-5 कॅरेट 10 कॅरेट आपण मार्केटला नेऊन बघतोय, आणि त्याच्यावर आपलं माल कसा द्यायचा ते आपण घरूनच ठरवतोय. मग जाग्यावर पण माल देतो आम्ही. तुमचं एका एकरी उत्पन्न किती टन निघतं काय सांगू शकाल का तुम्ही? साधारण 1 टन. आता हे आमचा 1.25 एकराचा प्लॉट आहे. पहिल्या बाराला 4 टन निघालं होतं, आता दुसरा बाराला आहे. आमच्या अपेक्षा कमीत कमी 8 ते 9 टन माल निघाला आता ह्या बाराला. तुमचं असं कधी झालंय का की एखाद्या वर्षी उत्पन्न एकदम ढासळलंय आणि तुम्ही ते कव्हर करण्यासाठी पुढचं उत्पन्न घेण्यासाठी असं काय केलंय? असं बऱ्याच वेळा झालंय की आमचं काही वेळेस उत्पन्न कमी ढासळले, रेटमध्ये आम्ही बसलो नाही, रेट फार कमी आले, त्यात आमचा खर्च पण निघाला नाही काय टायमाला आम्हाला. मग आम्ही त्याच्या उपाययोजना मग अगोदर बाग धरायच्या अगोदरच ते केले की बाबा उत्पन्न वाढवाय काय केलं बाई. मग सुरुवातीला त्याचा डोस भरून त्याची कळी भरपूर सेटिंग करून मग आम्ही भरपूर उत्पन्न काढलं, आणि आता बी रेट पण भरपूर वाढले, त्यामुळे आता जरा चांगला फायदा होतोय. सर, तुम्ही आम्हाला एवढी छान माहिती दिली डाळिंबाची शेती कशी करायची. सर, तुम्ही भविष्यामध्ये डाळिंबाची शेती वाढवण्याचा विचार करणार आहात का? आम्ही आता आमची पहिली 1-1.5 एकर लागवड होती, आता आम्ही 2.5 एकर लागवड करत आणली. आता जवळजवळ एक प्लॉट टप्प्याटप्प्यानं वाढवत आलेलो आहे. बाकीचे शेतकरी जी डाळिंबाची शेती करतात त्यांना तुम्ही काय संदेश द्याल सर? शेतकऱ्यांनी डाळिंबीकडे जरा बाग लागवडीकडे वळालं पाहिजे. भुसार मालात जास्त उत्पन्न निघत नाही, जास्त कष्ट करावं लागतंय. पावसामुळे बी पिकं जाते ती. डाळिंबीचं 6 महिने कष्ट करावं लागतंय, पण माल भरपूर काढला तर भरपूर प्रॉफिट होऊन जातोय. रेट पण आताच्या चालू कंडिशनमध्ये भरपूर चांगले रेट पण आहेत. तर आपण काका छाटणी कधी घ्यावी व छाटणीचे नियोजन कसं करावे याबद्दल तुम्ही माहिती द्या. छाटणीसाठी आपण हा बार फेब्रुवारी एंडचा छाटणीला निवडला होता. फेब्रुवारी नंतर आपण छाटणी घेतली होती. साधारण छाटल्यानंतर एक 10 दिवसानं आपण छाटणीनंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बोर्डो मारला, आणि एक 2 दिवसानं काटं बाहेर काढून झालं की इत्रेल मारलं होतं. इत्रेल मारल्यानंतर आपण 8 दिवसानं पहिलं पाणी सोडतो बागेला. ठीक आहे. आणि त्यानंतर म्हणजे की आपण कधी छाटणी धरावी, की फळासाठी काय परिणाम, असं चांगले फळ कधी येईल त्यासाठी छाटणी कुठल्या महिन्यात धरावी अंदाज? साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये छाटणी धरली म्हणजे जून जुलैच्या आसपास पावसाच्या अगोदर बाग संपून जातो. त्यामुळे पावसाळ्यात औषध मारणे किंवा कीटकनाशक जास्त लागते, मारायची आपदा होती. त्याच्या अगोदर त्या परेडला जर छाटणी घेतली तर पावसाच्या अगोदर बाग छाटून हार्वेस्टिंग होऊन जाते. ठीक आहे.